श्री गुरुचरित्र अध्याय 24. त्रिविक्रम भारतीचा उद्धार. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती नमः. नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, त्रिविक्रम भारती श्री गुरु नृसिंह सरस्वतींची दांभिक संन्यासी अशी निंदा करीत होता. हे अंतर्ज्ञानाने श्रीगुरूंना समजले. त्यानंतर काय झाले ते मला विस्तारपूर्वक सांगा. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, ती मोठी अद्भुत कथा आहे. ती मी तुला सविस्तर सांगतो. कुमसी गावचा त्रिविक्रम भारती श्रीगुरूंची दांभिक, ढोंगी संन्यासी अशा शब्दांत सतत निंदा करीत असे. सर्व जगाचे मन ओळखणाऱ्या श्रीगुरूंना हे समजले. तेव्हा त्याला प्रत्यक्ष भेटून त्याच्या मनातील गैरसमज दूर करावा असे श्रीगुरूंना ठरविले. ही गोष्ट त्यांनी राजाला सांगितली. तेव्हा राजाने त्यांच्या प्रवासाची तयारी केली. पालखी सजविली. हत्ती, घोडे, पायदळ शृंगारिले. श्रीगुरु पालखीत बसले. मग वाद्यांच्या गजरात श्रीगुरूंची स्वारी त्रिविक्रम भारतीला भेटण्यासाठी कुमसी गावाकडे निघाली. त्याचवेळी कुमसी गावात त्रिविक्रम भारती त्याचे उपास्य दैवत नृसिंहाची मानसपूजा करीत होता. परंतु त्या दिवशी नृसिंहाची मूर्ती त्याच्या डोळ्यापुढे येईना. त्याने डोळे मिटून खूप प्रयत्न केला, पण नृसिंहाची मूर्ती काही प्रकट होईना. आज असे का होत आहे हे त्याला समजेना. तो निराश झाला. माझी आजपर्यंतची सगळी साधना व्यर्थ गेली अशा विचाराने तो अगदी निराश, उदास झाला. त्याने डोळे उघडून समोर पाहिले. तो नदीवरून श्रीगुरूंची पालखी येत असलेली दिसली. त्या पालखीत त्याला त्याचे उपास्य दैवतचे नृसिंह त्यांचीच मूर्ती दिसली. त्या पालखीबरोबर जे सैनिक होते ते सर्व श्रीगुरूंसारखेच दंडधारी संन्यासी दिसत होते. ते सगळे दृश्य पाहून त्रिविक्रम भारतीला मोठे आश्चर्य वाटले. त्याचा सगळा अहंकार गळून पडला. आपण पाहतो आहोत ते सत्य की भास? त्याला काहीच समजेना. तो धावतच त्या पालखीजवळ गेला. पालखीत विराजमान असलेल्या नृसिंहाला, आपल्या उपास्य दैवतेला साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला, महाराज, आपण मला नृसिंह रूपात दर्शन दिलेत. मी खरोखर धन्य झालो. आपण ब्रह्मा विष्णू महेश रूप आहात. अविद्यामायेने मी आपणास ओळखू शकलो नाही. आपले स्वरूप केवळ अचिंत्य आहे. चर्मचक्षुनी ते ओळखता येणार नाही. आपणच खरोखर नृसिंह आहात. आता मला निजरूपात दर्शन देण्याची कृपा करा. त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली असता श्रीगुरु प्रसन्न झाले. त्यांनी आपली योगमाया आवरून निजरूप दाखविले. त्यावेळी श्रीगुरु त्याला म्हणाले, तू आमची निंदा करतोस, म्हणूनच आम्ही तुला भेटावयाला आलो. तू मानसपूजेत नृसिंह मूर्तीची पूजा करतोस. त्या नृसिंहाचे तुला दर्शन झाले ना? जे नृसिंह तेच आम्ही आहोत. आता आम्ही दांभिक आहोत का? हे तूच ठरव. श्रीगुरु असे म्हणाले असता त्रिविक्रम भारतीच्या मनातील संशय नाहीसा झाला. श्री नृसिंह सरस्वती व आपले उपास्य दैवत नृसिंह एकच आहेत. श्रीगुरु हे चराचर व्यापक परमात्मा परमेश्वर आहेत याची त्याला खात्री पटली. मग तो श्रीगुरूंना शरण गेला व त्यांचे स्तवन करू लागला. तो म्हणाला, स्वामी, मला क्षमा करा. अविद्येमुळे मी आपले स्वरूप ओळखले नाही. आपण परमात्मा परमेश्वर आहात. आपण ज्याच्यावर कृपा कराल तो कळीकाळालाही जिंकेल. आपण भवसागरतारक त्रैमूर्ती अवतार आहात. आज आपले चरणदर्शन झाल्याने मी धन्य झालो. आपण भक्तवत्सल कृपा मूर्ती आहात. आता माझा उद्धार करा. मी आपणास शरण आलो आहे. माझा स्वीकार करा. त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली असता श्रीगुरु त्यावर प्रसन्न झाले. त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला सद्गती प्राप्त होईल. तुला आता पुनर्जन्म मिळणार नाही. असा वर देऊन श्रीगुरु गाणगापुरास परत गेले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, श्रीगुरु महात्म्य हे असे आहे. त्रैमूर्ती अवतार असलेले श्रीगुरु आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठीच मनुष्यरूपाने राहिले होते. त्यांना जे मनुष्य म्हणतील ते सप्तजन्मपर्यंत नरकवास भोगतील. गुरु हाच ब्रह्मा, गुरु हाच विष्णू व गुरु हाच महेश्वर आहे. तो परब्रह्म स्वरूप आहे असे वेद पुराणेही सांगतात. म्हणून श्रीगुरु त्रैमूर्ती आहेत अशी दृढ श्रद्धा ठेवावी व त्यांना शरण जावे. श्रीगुरुचरित्र कामधेनू आहे. या कलियुगातील ती अमृताची पाणपोई आहे. ज्ञानीजन ज्याचे सेवन करतात. सरस्वती गंगाधर निश्चयाने सांगतात, हे श्रीगुरुचरित्र जे भक्तिभावाने श्रवण पठण करतील त्यांना चारी पुरुषार्थाची प्राप्ती होईल. अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील त्रिविक्रम भारतीचा उद्धार नावाचा अध्याय 24 समाप्त.